आपण बघितलं एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आता सरकारशी चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हे जे आंदोलन उभं राहिलं आहे, या आंदोलनाची जी सुकाणू समिती आहे त्याची नावं जाहीर झाली आहेत। ही नावं सर्वप्रथम महाराष्ट्र वनवर जाहीर झाली आहेत। आज अजित नवले यांनी पुणतांब्यामध्ये या कमिटीची घोषणा केलेली आहे। या कोर कमिटीत 18 जणांचा समावेश असेल। यात खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अजित नवले, बुधाजीराव मुळीक, करण गायकर, चंद्रकांत बनकर यांचा समावेश आहे। हीच समिती आता शेतकरी संपाची पुढची दिशा ठरवणार आहे। आपण बघूया या समितीमध्ये कोण कोण आहेत। राजू शेट्टी, डॉक्टर अजित नवले, रघुनाथदादा पाटील, संतोष वाडेकर, बच्चू कडू, बुधाजी मुळीक, करण गायकर, डॉक्टर गिरीधर पाटील, गणेश जगताप, चंद्रकांत बनकर, गणेश कदम आणि शिवाजी नावखेले, विठ्ठल पवार यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे। याबाबत अजित नवले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर अश्विनी सातव-डोकेने। पुणतांब्यामध्ये आज महाराष्ट्र बंद जो आहे त्याची हाक देण्यात आली होती पुणतांब्यातनं। आज पुणतांब्यामध्ये आणि आजूबाजूच्या गावातनंही कडकडीत बंद जो आहे तो पाळला जातोय। आपल्यासोबत किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आहेत। आता या ठिकाणी आत्मकेश पदयात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्व ग्रामस्थ, शेतकरी ग्रामस्थ हे अनवाणी पायानी गावातनं ही आत्मकेश यात्रा जी आहे ती सुरू करतायत। सर, काय सांगाल की याच पुणतांब्यातनं शेतकरी संपाची हाक जी आहे ती दिली गेली, ठिणगी अवघ्या महाराष्ट्रामध्ये ती पेटली, संप मोडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, पण ते सगळं डावलून पुन्हा एकदा शेतकरी एकत्र आलेले आहेत। ह्या ग्रामसभेने पहिला ठराव केला। ज्या ग्रामसभेने पहिला ठराव केला तेथील शेतकऱ्यांना, तेथील ग्रामसभेला सलाम करण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती करायला, हे आव्हान करायला आलोय की आज महाराष्ट्र बंद आहे। प्रचंड तीव्र भावना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आहेत, संपूर्ण संप सुरू आहेत। त्यामुळे ज्या ग्रामसभेने पहिला ठराव केला त्या गावामध्ये गल्ली बोळातून चालत, अनवाणी पायानं चालत आम्ही त्यांना पुन्हा एकदा साथ घालतोय की कृपा करून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, कृपा करून त्यांचं दुःख समजून घ्या। आता तुमचे डावपेच कृपा करून थांबवा आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, कर्जमुक्तीच्या मागण्या आहेत, स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या आहेत, तर ह्या मान्य करा। अशा प्रकारची साथ ही राज्यव्यवस्थेला घालण्यासाठी सुद्धा आम्ही आज आलेलो आहे। पुणतांब्यातनंच तुम्ही ही साथ घालताय। नाशिकला बैठक पार पडली, या बैठकीमध्ये काय ठरलं, कशा पद्धतीनं हे जे आंदोलन आहे हे पुढे नेलं जाईल? नाशिकच्या परिषदेने या आंदोलनामध्ये परत सुसंघटितपणा आणण्यासाठी फार महत्त्वाची मदत केलेली आहे आणि त्यामुळे नाशिकच्या जनतेचं मला नम्रपूर्वक त्यांचं अभिनंदन मला करायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे। नाशिकच्या परिषदेनंतर संध्याकाळी सर्व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये राज्यभरातील प्रत्येक जे काही राज्यव्यापी संघटना आहेत त्यांचे एक नेत्यांची मिळून एक कोऑर्डिनेशन कमिटी, जबाबदार कोऑर्डिनेशन कमिटी करावी, अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आला। त्याच्यामध्ये खासदार राजू शेट्टी आहेत, रघुनाथदादा पाटील आहे, आमदार बच्चू कडू आहे, त्याचबरोबर संजय पाटील आहेत, त्याचबरोबर अनिल घनवट आहे, हे बुधाजीराव मुळीक आहेत, जे काही विचारवंत आहेत त्यांनाही आपण त्या कमिटीत घेतोय। त्याचबरोबर गिरीधर पाटील आहे, अनेक नावं आहेत, 18 संघटना वेगवेगळ्या नावं आलेली आहेत। बाकी अजून काही येत आहेत, काही लोकांचे नावं येणं बाकी आहे। परंतु ज्या राज्यव्यापी संघटना आहेत, ज्या प्रमुख संघटना आहेत, त्यांचे राज्याचे नेते, ज्यांनी संबंध आयुष्य चळवळीला दिलं असे नेते, जे विचारवंत, ज्यांनी शेतकरी प्रश्न हा ऐरणीवर आणला असे नेते ह्या कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये आपण घेतोय। एक जबाबदार कोऑर्डिनेशन कमिटी जी शेतकऱ्यांच्या लढ्याला विश्वास आणि दिशा देऊ शकेल, त्यांच्या पदरात काही टाकू शकेल, तर अशा प्रकारची कोऑर्डिनेशन कमिटी अस्तित्वात येते आणि मला असं वाटतं की शेतकरी लढा पुढे नेण्यासाठी ही निर्णायक अशा स्वरूपाची घटना घडणार आहे। पुणतांब्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातव-डोके, महाराष्ट्र वन।